महायुतीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्राथमिक फॉर्म्युलाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी 2 जागांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या आठवड्याभरात या जागांबाबत निर्णय होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे। तर या फॉर्म्युल्यात आणखी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची ही माहिती आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। महायुतीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी 2 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। वैदेही, आपण पाहतोय महायुतीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरलेला आहे अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की काल पासून ज्या पद्धतीनं वेगवान अशा घडामोडी होताना बघायला मिळत आहे विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात खरं तर महायुती समन्वय बैठकही झाली होती। या बैठकीमध्ये सुरुवातीला एक प्राथमिक फॉर्म्युला समोर आलेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 11 ते 12 जागा ज्या आहेत त्या भाजप स्वतःला ठेवणार असून 3 जागा शिवसेना शिंदे गटाला आणि 2 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला देणार असल्याची माहिती सध्या पुढे येते। आणि अशामध्येच आता एकूण जो फॉर्म्युला सध्या पुढे येताना बघायला मिळत आहे याच्यामध्ये काहीसे बदलही होण्याची शक्यता या ठिकाणी नक्कीच। धन्यवाद वैदेही या सविस्तर आढाव्यासाठी।